नाशिक कुंभमेळ्याबाबत आराखडा सादर झालाय। तब्बल 3,345 कोटींचा हा आराखडा सादर करण्यात आलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाला हा आराखडा सादर केलाय आणि सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत राज्य सरकारकडून ही तयारी आता सुरू झाली आहे। तेही कोणाला इजा झाली नाही, कोणी जखमी झालं नाही, कोणी मिसप्लेस झालं नाही आणि कोणी त्या ठिकाणी मृत्यू पावला नाही, कुठे अपघात झाला नाही आणि म्हणून याही वेळेला अतिशय सुंदर असं नियोजन आपल्याला या कुंभमेळ्याचं करायचं आहे। स्वच्छ कुंभ करायचा आहे, सुरक्षित कुंभ करायचा आहे आणि त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। तुम्ही जुन्या कुंभमेळ्याचा उल्लेख केलात, मी बरोबर असेल तर तुम्ही त्यावेळी पालकमंत्री देखील होता, जबाबदारी पूर्ण त्यांच्याकडे होती, पण आता तुम्ही फक्त कुंभमेळा मंत्री आहात, पालकमंत्रीपद जाहीर होत नाहीये। अशा वेळी अनेक अडचणी येतात, खरं तर प्रत्यक्षपणे अनेक अडचणी येतात, बैठकांसंदर्भात असतील, काही आदेश प्रत्यक्ष करण्यासंदर्भात असतील। हा तिढा सुटणार आहे का आणि त्यातली त्यात कुंभमेळा मंत्री म्हणून तुम्हाला यातले सगळे अधिकार पालकमंत्र्याला जेवढे अधिकार असतात तेवढे प्राप्त होणार आहेत का? मला वाटतं की या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे रायगड आणि नाशिकचा थोडा तिढा आहे। मला वाटतं या 2-3 दिवसामध्येच हा प्रश्न सुटेल, कारण हे खरं आहे, कारण पालकमंत्री पद असल्याशिवाय बाकी बैठका करता येत नाही, नियोजन समितीच्या बैठका घेता येत नाही, हे खरं आहे। पण मला असं वाटतं की ते जरी खरं असेल तरी सुद्धा कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही मागे नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये अतिशय बारीक लक्ष घालतायत। परवा शिंदेसाहेब जाऊन बैठक करून आलेत, गेल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक सविस्तर बैठक या संदर्भामध्ये घेतलेली होती आणि म्हणून मला असं वाटतं की या नियोजनामध्ये आम्ही कुठेही मागे राहणार नाही। पण तरी पालकमंत्र्याची गोष्ट जर लवकर झाली तर त्याचा अधिक फायदा कुंभमेळ्यासाठी सुद्धा होणार आहे। तुम्ही म्हणतात की लवकर होईल, कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 3,345 कोटींचा आराखडा सादर करण्यात आला आहे। जोरदार तयारी दिसते कुंभमेळ्यासाठी सगळेच विभाग, सगळ्याच खात्यांकडून मागणी मागवण्यात आलेली आहे, ती मागणी त्यांनी दिलेली आहे आणि रोड्स असतील, पूल असतील, कारण आता सगळ्यांचं रुंदीकरण आपल्याला करावं लागणार आहे। नवीन रस्ते, काही नवीन ब्रिज आहेत ते आपल्याला घ्यावे लागतील, कारण यावेळेला मी पुन्हा सांगेल की यावेळेला गर्दी गेल्या वेळेपेक्षा तिप्पटपेक्षाही जास्त गर्दी होईल, कारण आपण आता चाललेला कुंभमेळा प्रयागराजचा बघितला तर त्या ठिकाणी सगळे अंदाज गर्दीचे चुकलेले आहेत, तितकी अफाट गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून नाशिक तर आपलं त्या मानाने, प्रयागराजच्या मानाने आपला कुंभमेळ्याची जागा ही लहान आहे, नदीचं पात्रसुद्धा किंवा सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी लहान आहे, त्यामुळे आपल्याला अधिक बारकाईने लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागेल आणि म्हणून मग बांधकाम खातं असेल का कुठलं इरिगेशन खातं असेल, कुठे घाट करायचे असतील, आरोग्याच्या व्यवस्था असतील, काही STP प्लॅनच्या संदर्भामध्ये पाणी दूषित कसं राहणार नाही, चांगलं स्वच्छ पाणी कसं जाईल नदीमध्ये, या संदर्भात सगळ्या दृष्टीने आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार। भीमेवाडीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा आरोप जो आहे तो एका फ्रेंच कंपनीने केला आहे, मुंबई मेट्रोसाठी तसं पत्र फ्रेंच एम्बॅसीनं मला मुख्य आयुक्त यांना दिलं नाही। मला या संदर्भामध्ये आपण सांगतात म्हणून आत्ताच माहिती मला या ठिकाणी मिळाली, पण या संदर्भामध्ये जर कोणी तक्रार केली असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांनी सध्या एक आक्रमक पवित्रसुद्धा या संदर्भामध्ये घेतलेला आहे आणि या तथ्य असेल चौकशी करून तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल। दुसरीकडे पालकमंत्री पदासंदर्भात तुम्ही 2 दिवसामध्ये निर्णय येईल असं सांगितलं जातं, तुमच्या आणि दादा भुसे यांचं खरं तर नाव होतं, तर आता तिसरंच नाव त्या ठिकाणी बोर्ड लागलेलं पाहायला मिळतं, ते म्हणजे विखे पाटलांचं। आपली पाठी लावलेली आहे कुठे? नाशिकमध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांचा ताबा एकाच कॅबिनवर। मला वाटतं जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत कुणी पार्टी लावली तर काही हरकत नाही, पण मला असं वाटतं की नंतर जाहीर झाल्यावर सगळ्यांना त्या पार्ट्या आपल्याला काढाव्या लागतील। पण मला वाटतं विखे पाटील साहेबांची पार्टी लागलेली आहे मी असं कुठं ऐकलेलं नाही। तुम्ही सांगतात मला त्यांनी पालकमंत्री म्हणून लागले म्हणून, मंत्री म्हणून ते गेले असतील। हा जलसंपदा विभाग त्यांच्याकडे आहे ना, नाशिक विखे पाटील साहेबांकडे तो जो भाग आहे तो मराठवाड्यामधला त्याचा काही जोडलेला भाग आहे, त्यामुळे नाशिक तो जो मोठा गोदावरीचा विभाग आहे तो भाग आहे। तर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबाबतची तयारी गिरीश महाजन सांगत होते। मंत्रिमंडळाच्या बैठकीतून हे अपडेट।